हाय, हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा तुम्हा सर्वांचे आजच्या लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. त्याचबरोबर आज श्री दत्तगुरु महाराजांची जयंती देखील आहे आणि आज अन्नपूर्णा मातेची देखील जयंती आहे. अन्नपूर्णा मातेची जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला असते आणि आज पौर्णिमा आहे, त्यामुळे आज अन्नपूर्णा मातेची देखील जयंती आहे. मी आज अन्नपूर्णा मातेची पूजा आणि श्री दत्तगुरूंची पूजा आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कशी करणार आहे, त्याचबरोबर उंबरठ्याचे लेपनही करणार आहे, हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर आता मी देवपूजा करत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आता मी इथे देवपूजा करून घेतलेली आहे. देवपूजा करतानाचा व्हिडिओ मी केला नाही. त्यानंतर मला उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करून घ्यायचे होते. त्यासाठी इथे मी गुलाबजल आणि गंगाजल घेतलेलं आहे आणि इथे मी 2 ते 3 चमचे हळद घेतलेले आहे. त्या हळदीमध्ये इथे मी गंगाजल आणि गुलाबजल टाकून घेत आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे गोमूत्र देखील टाकू शकता, पण ते माझ्याकडे नसल्यामुळे इथे मी गोमूत्र टाकलेले नाही आहे. त्यानंतर इथे मला हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे सर्व मिश्रण छान असं मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी छान असं मिश्रण मिक्स केलं आहे. आता मी उंबऱ्यावरती गंगाजल टाकून उंबरा छान असा पुसून घेतलेला आहे. त्यानंतर मी हळदीची पेस्ट उंबऱ्यावरती टाकून घेत आहे. हळदीचे लेपन करणे हे खूप शुभ असते. हळदीच्या लेपनाने घरातील वातावरण हे प्रसन्न होते. घरामध्ये छान असं प्रसन्न वाटते. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी देखील येते. त्यामुळे हळदीचे लेपन सर्वांनी केलंच पाहिजे. मी दर गुरुवारी हळदीचे लेपन करते. मी उंबऱ्यावरती लेपन केल्यानंतर उंबऱ्यावरती छान अशी लक्ष्मीची पावले काढलेली आहेत. आपल्या घराची कळा ही अंगणावरून कळते असे म्हणतात, त्याप्रमाणे आता मी छान अशी लक्ष्मीची पावले देखील काढून घेतलेली आहे. इथे मी लक्ष्मीच्या पावलांमध्ये लाल कलरची रांगोळी भरून घेत आहे. लाल कलरच्या रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावले ही खूप सुंदर दिसतात. पिवळ्या कलरच्या हळदीचे लेपन आणि त्यावरती लाल कलरची रांगोळी, त्यामुळे आपला उंबरा खूप असा छान दिसतो. अशा प्रकारे हळदीचे लेपन करणे हे खूप शुभ असते. त्यानंतर मी उंबऱ्याच्या खाली छान अशी रांगोळी काढून घेत आहे. मी पहिल्यांदाच ही 5 बोटांच्या साहाय्याने रांगोळी काढलेली आहे, पण मला पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप छान अशी 5 बोटाची रांगोळी जमली आहे. त्या रांगोळीमध्ये मी छान असे कलर भरून घेत आहे. अशा प्रकारे रांगोळी काढणे देखील हे खूप शुभ असते. दररोज तुम्ही अगदी मोठी नाही, पण छोटी का होईना रांगोळी काढून घेतली पाहिजे. रांगोळी काढल्यामुळे घरातील किंवा दारातील वातावरण हे खूप प्रसन्न होते. नंतर मी उंबऱ्यावरती हे छान असे असे छापांनी छापे काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकता फुलं ही मी ठेवली आणि छान असे उंबऱ्याचे पूजन करून घेतले. त्यानंतर मी दरवाजा देखील छान असा पुसून घेतला. आपल्या घरात दरवाजामधूनच लक्ष्मी येत असते, त्यामुळे मी छान असा दरवाजा देखील पुसून घेतला. त्यानंतर मी हळदीच्या लेपनाने मी दरवाजावरती स्वस्तिक देखील काढून घेत आहे. अशा प्रकारे स्वस्तिक काढणे खूप शुभ असते. ही शास्त्रोक्त पद्धतीने स्वस्तिक काढण्याची पद्धत आहे. त्यानंतर मी साईडला ही 2 रेषा मारून घेतल्या आहेत. अशा प्रकारे मी छान असं स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यानंतर मी साईडला असे 5 टिपके देखील काढलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपला दरवाजा खूप असा छान दिसत आहे. त्यानंतर मी दुपारी सर्व काम आवरल्यानंतर अन्नपूर्णा मातेची पूजा देखील करून घेतली. त्यासाठी सर्वप्रथम मी अन्नपूर्णा मातेचा पाण्याने अभिषेक केला.
त्यानंतर मी अन्नपूर्णा मातेचा दुधाने देखील अभिषेक केला. त्यानंतर पुन्हा मी अन्नपूर्णा मातेचा पाण्याने अभिषेक केला. अक्षता टाकल्या आणि नंतर मी फुलांनी देखील अन्नपूर्णा मातेला पाणी ओतून धुवून घेतले. अशा प्रकारे मी अन्नपूर्णा मातेचा छान असा अभिषेक करून घेतला. त्यानंतर मी अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू देखील लावून घेतले. त्यानंतर मी अन्नपूर्णा मातेची छान अशी पूजा करून घेतली. ती मी धूप दीप अगरबत्ती लावून अन्नपूर्णा मातेची छान अशी पूजा करून घेतली. त्यानंतर मी गॅसची देखील पूजा करून घेतली. आपला सर्व स्वयंपाक हा गॅसवरती केला जातो, त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकाला छान असे अन्न गॅसवरती शिजवून घालत असतो. त्यामुळे अन्नपूर्णा मातेबरोबर आपल्याला इथे गॅसची देखील छान अशी पूजा करून घ्यायची आहे. मी इथे छान असं गॅसवरती स्वस्तिक काढले आणि त्यानंतर मी गॅसची देखील पूजा करून घेतली आहे. गॅसला देखील मी धूप दीप आणि अगरबत्ती दाखवलेली आहे आणि छान अशी पूजा माझी इथं चालू आहे. त्यानंतर मी श्री महालक्ष्मीची पूजा देखील करून घेतलेली आहे. महालक्ष्मीच्या पूजेचाही मी पूर्ण व्हिडिओ काढलेला नाही. डायरेक्ट महालक्ष्मीची पूजा मांडल्यानंतरचा हा व्हिडिओ मी काढला आहे. छान अशी श्री महालक्ष्मीची इथे मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी गणपतीची पूजा केलेली आहे. त्यानंतर मी इथे आई अंबाबाईची देखील पूजा करून घेतलेली आहे आणि महालक्ष्मीची देखील पूजा करून घेतलेली आहे. फळ केळी वगैरे मी दाखवले आहेत आणि दिवाही लावलेला आहे. धूप दीप अगरबत्ती दिलेली आहे आणि मिष्टान्नामध्ये मी दूध आणि साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे. खाली मी इथे फुलांची छान अशी रांगोळी देखील काढून घेतलेली आहे. महालक्ष्मीच्या पूजेमुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि छान होते. घरातील सर्व निगेटिव्हिटी जाते. त्यानंतर मी महालक्ष्मीची आरती देखील करून घेतलेली आहे. आरती केल्यानंतर आरती मी संपूर्ण घरामध्ये फिरवली. त्यानंतर मी श्री स्वामी समर्थांची देखील पूजा करून घेतलेली आहे. माझ्याकडे श्री दत्तगुरूंचा फोटो नसल्यामुळे आज दत्त जयंती होती, त्यामुळे मी श्री स्वामी समर्थांच्याच पूजेची फोटोची पूजा केली आहे. त्यानंतर मी स्वामींना छान असा अष्टगंध लावून घेतलेला आहे. आणि धूप दीप दाखवल्यानंतर मी स्वामींची छान अशी पूजा करून घेतली आहे आणि फुलं देखील वाहिली आहेत. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला श्री दत्त गुरु मंदिरामध्ये जायचे होते आणि आमच्या पोलीस कॅम्पमध्ये श्री दत्त गुरूंच्या मंदिरामध्ये खूप छान असे डेकोरेशन केले होते आणि आम्ही तिथे दत्त मंदिरामध्ये गेलो. तुम्ही पाहू शकता इथे छान असं मंदिर डेकोरेशन केलेलं आहे. दत्तगुरूंची मूर्ती पाहून तर अगदी मन प्रसन्न झाले होते. खूप छान असं दत्तगुरूंची मूर्ती दिसत आहे. हा मी सकाळीच सकाळचा व्हिडिओ आहे. नंतर दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होते, त्यामुळे हा सकाळचा व्हिडिओ मी इथे तुमच्याशी शेअर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता दत्तगुरूंची खूप छान अशी मूर्ती आहे इथे.
चला तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.